आता आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात, अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकशाही दिनात 7 तक्रारी दाखल झाल्या। त्यापैकी आरोग्य विभागाशी संबंधित 2, इस्टेट विभागाशी संबंधित 2, पशुवैद्यकीय, पौडी आणि नगररचना विभागासाठी प्रत्येकी 1 अर्ज दाखल झालाय। लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात यावं अशा सूचना उपायुक्त साधना पाटील यांनी दिल्या। राधानगरी तालुक्यातील माझगावमधील अभिषेक कांबळे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विजय कांबळे यांच्यात वाद झाला। त्यावेळी विजय आणि त्यांच्या नातेवाईकानं अभिषेकवर हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी 2 जणांना अटक केली होती। मात्र आणखी काही संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी आज कांबळे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला। शाहूपुरी पोलिसांनी रस्त्यातच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। अखेर शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांनी कांबळे कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेत सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। कृती फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूरमध्ये शिक्षण हक्क परिषद झाली। शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये प्राध्यापक बसवंत पाटील यांनी देशातील बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला। राज्यघटनेच्या माध्यमातून समाज सुशिक्षित होत असताना काही नेते मंडळी जाणीवपूर्वक विरोध करत आहेत असं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलं। तर शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी नव्या पिढीवर सोशल मीडियातून होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा घडवून आणली। पत्रकार प्रशांत चुयेकर यांनी अभ्यासातील वाढत्या ताणतणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय असं मत मांडलं। या परिषदेत विविध शैक्षणिक ठराव मंजूर करण्यात आले। परिषदेला अरुण जमादार, रुपाली पाटील, तेजस्विनी पांचाळ, प्रमोद हर्षवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोल्हापूर शाखेची सुरुवात झाली आहे। अन्सार शेख या संघाचे राज्य अध्यक्ष असून सागर शेळके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत। ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना नुकतीच नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आली। यावेळी प्राध्यापक बाबूराव घुरके, दत्तात्रय पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, गोरख कांबळे, नारायण लोहार उपस्थित होते। पत्रकारांच्या हक्कासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी ही संघटना काम करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांनी सांगितलं। करवीर तालुक्यातील येवती इथल्या अलिना फिरोज मुल्लाणी या 5 वर्षीय विद्यार्थिनीचा शालेय बसखाली सापडून मृत्यू झाला होता। या प्रकरणी इस्पुर्लीच्या दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला। स्कूल बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू झाला। त्याला स्कूल बस चालक आणि स्कूल प्रशासन कारणीभूत असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मयत अलिनाचे वडील फिरोज मुल्लाणी यांनी केली आहे। त्यानुसार इस्पुर्ली पोलीस अधिक तपास करत आहेत।